आजे संसार सुफल झाला गे माई, आजे संसार सुफल झाला गे माई, देखिले पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. बाप रुक्मा देवरो नवी संभे सर्वथा, बाप रुक्मा देवरो नवी संभे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितली. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंगा करू प्रथम नवन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संस्थिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तो कया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे. आजे संसार सुफल झाला गे माई, आजे संसार सुफल झाला गे माई, देखिले पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांचा 3 चरणाचा आपल्या प्रतिज्ञापूर्तीचा आलेला अनुभव या अभंगातून माऊली प्रगट करतात. विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिदान भक्त वत्सल जगताधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, वैकुंठवासी श्रेष्ठपरायण विजय महाराज गवळी, वैकुंठवासी शत्रुघ्न महाराज, गतीर संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या श्री क्षेत्र दीक्षी येथे ग्रामस्थ मंडळींच्या तन मन धनातून संपन्न होत असलेला आपला अतिशय देखण्या स्वरूपाचा मनमोहक असलेला आपला अखंडनाम सप्ताह, सप्ताहातील आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा, सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आयोजक नियोजक संयोजक मंडळींच्या विशेष संपर्कातून आमचे यजमान श्री भीमा भागुजी चौधरी, आमचे यजमान यांच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळक महाराज मंडळी 6 ना वाटतं 5 बरोबर आहे 6 वाज आहे ना. ए कमी कमी करून राहिले का एक दिवस. पुढं जाऊ द्या बाबा, जाऊ द्या, तुम्हाला दिसत नाही बाजूला. पुढं जाऊ द्या. 6वा दिवस बरोबर आहे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. उलट झालं त्यांच्याकडून. आमच्या दोघात चालू आहे. पुन्हा आमचा विषय वेगळा निघाला. पुढच्या सप्त्यात चालू असं 6व्या दिवसाची कीर्तन सेवा. आणि आजच्या अन्नदाते श्री दामोदर बरोबर प्रभाकर चौधरी आणि श्री संजय भीमाजी चौधरी आज अन्नदात्यांची सेवा आहे. आणि उपस्थित सर्वच गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही सेवा पूर्णत्वाकडे नेणार आहोत. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं अशी गुणीजन गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय वैष्णव टाळकरी
श्री हरिभक्तप्रणामचे शिवाजी महाराज बिरादार श्री क्षेत्र आळंदी गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित आमचे गुरुबंधू वैष्णव टाळकरी, आमचे मयूर महाराज दरेकर गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित वैष्णव टाळकरी आमचे छबू महाराज गवळी छबू महाराज उपस्थित आहेत. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी गावातून परिसरातून आलेली महाराज मंडळी, बाळ गोपाळ मंडळी आणि मृदंगाच्या क्षेत्रात ज्यांचं महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आदरानं नाव घेतलं जातं, आपल्या नाशिक परिसराचं वैभव असणारे आदरणीय अगदी हृदय अभिन्न आमचे किरण महाराज गोसावी किरणदादा उपस्थित आहेत. महाराजांच्या माध्यमातून अनेक वेळा मला सेवा करण्याचा योग येतो. अतिशय गोड स्वभाव आदरणीय श्रेष्ठपण आमचे गुरुबंधू मृदंगाचार्य आमचे हरिदासजी महाराज गतीर हरिदास महाराज उपस्थित आहेत. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, गावातून परिसरातून आलेली गुणीजन महाराज मंडळी, मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो. आता अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीनं प्रवास चालू करतो. विठ्ठल विठ्ठल या बाळ गोपाळांकरता एकदा टाळे वाजव. आज हे संसार ते राहिले शंकर महाराज टोंगारे. असं आवाज वाढला आवाज वाढला त्याच्यामुळे. शंकर बाबा उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद देतो. बोलतो मग आता जे पाठ करून आलो ते बोलतो. विठ्ठल विठ्ठल आजे संसार सुफल झाला गे माये, आजे संसार सुफल झाला गे माये, देखील पाय विठोबाचे तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. या अभंगातून विश्व माऊली आपल्या प्रतिज्ञापूर्तीचा आलेला अनुभव प्रगट करतात. म्हणजे अगोदर प्रतिज्ञा आणि ती पूर्ण झाल्याच्या नंतरचा अनुभव माऊली सांगतात. मी प्रस्थानामध्ये काय वाक्य मांडून जातो दादाश्री. हे पा प्रतिज्ञेच्या संबंधाने जर विचार केला तर जीवही प्रतिज्ञा करतो भाऊ, देवही प्रतिज्ञा करतो आणि संतही प्रतिज्ञा करतात. तिघं प्रतिज्ञा करतात, पण थोडं स्पष्ट बोलतो. जीवाच्या प्रतिज्ञेला विशेष महत्त्व नाही, आपल्या जीवाच्या प्रतिज्ञेला विशेष महत्त्व नाही. का नाही? कारण जीव प्रतिज्ञा आज करतो उद्या सोडून देतो, म्हणून जीवाच्या प्रतिज्ञेला महत्त्व देता येत नाही. थोडं स्पष्टच बोलतो. देवाच्या सुद्धा प्रतिज्ञेला विशेष महत्त्व देता येत नाही. का? देवाने सुद्धा प्रतिज्ञा सोडलेली दिसून येते. देवाने सुद्धा प्रतिज्ञा सोडलेली आहे. कधी? जेव्हा आमच्या चुलत्याचं आणि आमचं युद्ध झालं, कौरव आणि पांडवाचं युद्ध झालं, बांधामुळे झालं आमचं, बांधा त्या धुऱ्यामुळे झालं गाव. कौरव आणि पांडव यांचं युद्ध झालं तेव्हा देवाने सुद्धा प्रतिज्ञा केली होती गुरुजी की मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. देवानं प्रतिज्ञा केली होती हातात शस्त्र धरणार नाही. पण जेव्हा पितामह भीष्माचार्य आणि अर्जुन दोघं समोरासमोर आली का गुरुजी, युद्धात अर्जुन घाळ व्हायला लागला. कारण वारीन आल्या पहिलेच कीर्तन होतं त्याचं, पण ते घाळ व्हायला लागला अर्जुन, त्याला सुचत नव्हतं म्हणून ते जुन्या ह्याच्यावर चालू लागला. युद्धात अर्जुन घाळ व्हायला लागला. आणि आता अर्जुनाचं भगवंताचं विशेष प्रेम अर्जुन आहे आणि देवाला वाटलं अर्जुन तर सुरुवातीलाच युद्धात घाळ व्हायला लागलाय, अजून तर बरंच राहिलं, आता कसं जमायचं. मग तसं झाल्याच्या नंतर मग ते देवाला कुठं शांत बसवत. महाराज देवानं रथातून उडी खाली टाकली, रथाचं मोडलेलं चाक घेतलं आणि भीष्माचार्य धावून निघाली आणि त्या अर्जुनानं पाहिलं आणि अर्जुनानं विचार केला देवाने प्रतिज्ञा केलेली मी हातात शस्त्र धरणार नाही आणि देवाला शस्त्र हातात धरण्याची वेळ माझ्यामुळे येईल, म्हणून अर्जुनानं रथातून उडी खाली टाकली आणि देवाचे पाय धरले. अर्जुनानं देवाचे पाय धरले आणि अर्जुन देवाला स्पष्ट म्हणाला, देवा हे पा मी मेलो तरी चालन पण तुमची प्रतिज्ञा नाही मोडली पाहिजे. मी मेलो तरी चालन पण तुमची प्रतिज्ञा नाही मोडली पाहिजे. देव हसले आणि देव म्हणले, अर्जुना माझी प्रतिज्ञा मोडली तरी चालन पण माझ्या भीष्माची खरी झाली पाहिजे. कारण देवाचा विशेष प्रेम भीष्माचार्य, भीष्मपणा केला खरा धनुर्धरा रक्षिले
भीष्माचार्यांची प्रत्यय नव्हती की देवाला शस्त्र धरायला ना हातामध्ये, म्हणजे विशेष प्रेम देवाचं भीष्माचार्य सुद्धा बरं का. ते बघा तुम्ही 2 मिनटं घेतो आता, घरून पाठ करून आलो 2. ते इकडून अर्जुन आणि तिकडून पितामह भीष्माचार्य समोर युद्ध करायचे ना गुरुजी. अर्जुनाने इकडून बाण सोडायचा आणि पितामह भीष्माचार्यांचा रथ आहे का 10 फूट मागं सरकायचा, आणि त्यांनी तिकडून बाण सोडायचा, अर्जुनाचा रथ 2च फूट मागं सरकायचा. तर इकडून देव तिकडं काय म्हणायचे, वा भीष्माचार्य. आणि अर्जुनाने इकडून बाण सोडला की त्यांचा रथ 10 फूट मागं सरकत होता, तरी देव काहीच म्हणत नव्हते. आणि त्यांनी बाण सोडला की रथ इकडं 2च फूट मागं सरकायचा, तरी देव काय म्हणायचे इकडून, वा भीष्माचार्य. एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं. अर्जुन म्हणला, देवा तुम्ही नेमकं कोण्या पक्षात येत. नाही काहीच कळा नाही सध्या, तर काहीच कळा नाही काय चाललंय. तसंच काहीच कळा ना म्हणल्या. मी त्यांचा रथ 10 फूट मागं सरकवतो तरी तुम्ही काहीच म्हणत नाहीत, आणि आपला रथ 2च फूट मागं सरकवतो तरी तुम्ही काय म्हणतात, वा भीष्माचे. असं कसं काय. मग देव म्हणले, अर्जुना अरे त्यांचा रथ 10 फूट मागं सरकतो याच्यात नवल नाही, आपला रथ 2च फूट मागं सरकतो याच्यातच नवले. का नवले. अर्जुना थोडा तरी विचार कर ना. काय, अरे तुझ्या रथात जगाचा मालक बसलेला आहे, मी बसून बी रथ सरकतच असेल तर काय ताकद असेल ना भीष्माचार्यात, काय ताकद असेल. चला ते पाठवतं. म्हणजे मला मुद्दाम मांडायचा विशेष प्रेम देवाचं भीष्माचार्य. बरं चला, देवानं सुद्धा प्रतिज्ञा सोडलेली दिसून येते. देवाच्या प्रतिज्ञेला महत्व नाही, जीवाच्या नाही. स्पष्ट बोलतो किरण दादा, विशेष महत्व आपल्या संतांच्या प्रतिज्ञेला, विशेष महत्व. काय प्रतिज्ञा आहे, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार संसार सुखाचा करीन. माऊलींची प्रतिज्ञा, पूर्ण संसार सुखाचा करीन. बघा, नुसते आळंदी सुखाची करीन नाही म्हणले माऊली. बरं नुसता पुणे जिल्हा, बरं महाराष्ट्र, आनंदाचे आवारू मांडू जगा, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा, माझी विश्व, अवघे चित्र लोक्य आनंदाची आता पूर्ण संसार सुखाचा करीन म्हणले. बरं ठीक आहे माऊली, तुम्ही प्रतिज्ञा केली पूर्ण संसार सुखाचा करीन, झाला संसार सुखाचा झाला. माऊली म्हणले झाला, तेव्हा तर विधान वापरले. कोणतं, ते आल्याबरोबर म्हणलो ते काय म्हणलो आता, आल्याला सांगितलं तेच म्हणलो. म्हणले नेमकं काय, अभंगाचं पहिल्याचे आजी संसार सुफळ आजी संसार सुफळ
आजी संसार सुफल झाला गी माई. माऊली प्रतिज्ञा केली कोणती? अवघाची संसार सुखाचा करीन. ही प्रतिज्ञा पूर्ण झाली. पूर्ण झाल्याच्या नंतरचा अनुभव आहे काय? आजी संसार सुफल झाला गे माये. माऊली म्हणतात आमचा संसार सुफल झाला. हे संसार सुफल झाला. दोन्ही बाजू आहेत आपले, हे पण ते पण. संसार सुफल झाला. ठीक आहे. वास्तविक पाहता जर तसा विचार केला तर खरं सांगा माऊलींना संसार होता का भाऊ? नाही. निवृत्तीनाथ दादांना नाही. सोपान काकांना नाही. तुमचा आमचा संसार सुफल व्हावा म्हणून घेतलेली भूमिका आहे. आपला संसार सुफल व्हावा म्हणून घेतलेली भूमिका आहे. आणि विधान वापरलंय आजी संसार सुफल. सुफल शब्द वापरला. हरिदास महाराज संसार संपन्न वेगळा आणि संसार सुफल वेगळा. आबा संसार संपन्न वेगळा आणि सुफल वेगळा. म्हणजे नपा संसार संपन्न असून महत्व नाही, संसार सुफल असावा. काय गुरुजी? काहींचा संसार संपन्न असतो पण सुफल नसतो, आणि काहींचा संसार सुफल असतो तर संपन्न नसतो, आणि काहींचा संसार संपन्न नसतो सुफल नसतो, आणि काहींचा संसार संपन्न असतो आणि सुफलही असतो. हे नसन कळलं सोपं सांगतो. याचा अर्थ असा आहे काहींना व्यवहार चांगला कळतो तर परमार्थ अजिबात कळत नाही, आणि काहींना परमार्थ चांगला कळतो तर व्यवहार कळत नाही, आणि काहींना व्यवहार चांगला कळतो आणि परमार्थ चांगला कळतो. कायला व्यवहार कळत नाही परमार्थ ढोईचा अवघड काय तसं संसार सुफल वेगळा आणि संपन्न वेगळा. थांबा मी तुम्हाला दोन संसार सांगतो. एक जगद्गुरु तुकोबारांचा संसार आणि दुसरा राजा रावणाचा संसार. मयूर दादा राजा रावणाचा संसार हा संपन्न संसार आहे आणि तुकोबारांचा संसार हा सुफल संसार आहे. राजा रावणाचा संसार हा संपन्न संसार आहे. बरं किती संपन्न तर राजा रावणाच्या संसारात? असं असं मारू नका, जाऊ जाऊ मारू नका. हे बोल नका. हे जरी नाही काल राजा रावणाचा संसार हा संपन्न संसार आहे आणि तुकोबारांचा संसार गुरुजी हा सुफल संसार आहे. हा सुफल संसार ठीक आहे. बरं राजा रावणाच्या संसारात किती संपन्नता आहे? इतकी संपन्नता आहे राजा रावणाकडे. शिवाजी गुरुजी मी असं ऐकलंय राजा रावणाकडे 40 का 45 जिशिप्या होत्या. राजा रावण जिशिप्या आणि वाळूचे ढंपर हवे नाही का वाळू 250 होते त्याच्याकडे. त्याच्या रातच वाळू चालायची सगळं. आणि पेट्रोल पंप 19. रोटच जमीन होती त्याची बरीच. असं द्या आजच्या रावणाचं झालं. म्हणजे काय कमी राजा रावणाकडे बघा, काही कमी नव्हतं राजा रावणाकडे. तुकोबारा म्हणतात ना, तुकोबाराचा अभंग बघा. पाषाण परीस भूमी जांबुनत वंशाचा समन धातयाचा सोनियाची पुरी समुद्राचा वेढा समुदाय गाढा राक्षसांचा 80 सहस्त्रजा सुंदर कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी मुख्य पुत्र हरी इंद्राणी 14 चौकड्या आयुष्य गणना बंधुवर्ग जाना कुंभकर्ण तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी संपदा येवडी. बघा काय कमी राजा रावणाकडे? काहीच कमी नव्हतं. मला सांगा राजा रावणाच्या घरात सोनं होतं का घर सोन्याची होती? घरात सोनं नाही, घर सोन्याची होती. घर सोन्याची होती. सोनियाची पुरी म्हणतात. 2 पुऱ्या आहेत बघा, भेळपुरी एक आणि पानपुरी 2. नाही ते एक जण मला नाश्ता करून जातं हे देऊ लागलं मला नको ते असं समजा. असं अनेक पुऱ्या आहेत, अनेक पुऱ्या आहेत. या शरीराला पुरी म्हणतात बघा तुकोबाराच्या ठिकाणी. या शरीराला पुरी म्हणतात. म्हणून राजा एक देव
देहपुरी एक, ही देहपुरी एक. आणि अजून एक तुकोबारांनी पूर्वी सांगितली बघा, ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मपुरी एक, देहपुरी एक, ब्रह्म अनेक पुऱ्या आहेत, आमरसपुरी स्वाड भरपूर पुऱ्या आहेत तशा. भरपूर पुऱ्या आहेत. तसं राजा रावणाकड सोनियाची पुरी, सोनियाची पुरी राजा रावणाकड. एवढे राजा रावणाकड संपत्ती भाऊ, पण राजा रावण नाही म्हणू शकत काय, आजी संसार सुफल झाला गे माई, नाही म्हणू शकत. काय होतं आमच्या तुकोबाऱ्यांकडे, काहीच नव्हतं, पण आमच्या तुकोबाऱ्यांचे विधान आहेत काय, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. काय झालं, त्यांचे सरले येर असू द्या. जिथं माझा आवाज सगळा संपत होई तिथून मयूर महाराजांचा खर्जा चालू होतो, तिथून खर्जा तिथून मग आता वरकी जातो बघा. त्यांची सरली येरजार म्हणजे झाला येरजार, त्यांची सरली येरजार झाला सुफल व्यापार. तुकोबारा म्हणतात, माऊली म्हणतात आमचा संसार सुफल झाला. बरं कोणता संसार सुफल झाला, या संसाराच्या संबंधाने मी अनेक वेळा व्याख्या करतो गुरुजी. संसार सफल झाला म्हणजे हा संसार नाही, आपण जो संसार म्हणतो तो संसार नाही सुफल झाला. कोणता आपण कशा संसार म्हणतो, बायका पोरं लेकरं बाळ गुरं ढोरं, आपण याला संसार म्हणतो. संत महात्मे या गोष्टीला संसार म्हणत नाही, या गोष्टीला संसार म्हणतच नाहीत. मग पुनरपी जननम पुनरपी मरणम, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, पुन्हा पुन्हा जन्मणं आणि पुन्हा पुन्हा मरणं हाच खरा संसार आहे, हाच खरा संसार आहे. आणि माऊली म्हणतात आमचा तो संसार सफल झाला, झाला सुफल व्यापार येरझार संपली, आमचा जन्ममरण रूपी संसार सफल झाला. नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. आओ अखंडित जैसे तैसे, राओ अखंडित जैसे तैसे तैसे तैसे, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. मरावे लागत, जन्म मरण रूपे संसार सफल झालाय. आता यावं लागत नाही तुकोबाराय म्हणले आणि जावं लागत नाही.
माऊली म्हणले आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो. जन्म मरणाच्या पलीकडे गेलो म्हणजे जन्म मरण रूपी संसार सफल झाला. म्हणून आजी संसार सफल झाला गी माये. बरं ठीक आहे, जन्म मरण रूपी संसार कसा सफल झाला? माऊली म्हणले आता जन्मच नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. बरं जन्म का नाही तुम्हाला? या संबंधाने मी अनेक वेळा सांगत असतो. हे सांगत असतो यस मी अनेक वेळा सांगत असतो. जन्म पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी एक. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे दोन आणि केले कर्म झाले याची भोग आले 3. माणसाला जन्म या 3 कारणामुळे घ्यावं लागतं बघा. जन्माचं पहिलं कारण आहे पाप पुण्य. पाप पुण्य शिल्लक करायला भोगण्याकरता यावंच लागतं. पाप पुण्यामुळे जन्म घ्यावाच लागतो. पण तुकोबाऱ्या म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. का नाही घ्यावा लागत? बीज भाजून केली नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजून केली नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण बेज भाजूनी केली लाई आमा जन्म नाही आमा मरण नाही. जन्म नाही आणि मरण नाही. का जन्म मरण नाही? कारण पाप आणि पुण्यच नाही. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोन्य दो पाप पुण्यांगा. पाप नाही आणि गायच्या पण हे पुण्य नाही. पाप नाही आणि पुण्य नाही. आम्ही पाप पुण्याच्या पलीकडे गेलो. पाप पुण्याच्या पलीकडे गेलो. बरं ठीक आहे. त्यानं झुंजारत एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या किंवा नाही पाप पुण्य लागत त्या. पाप नाही पुण्य नाही. का नाही? आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप झालो. अग्निरूप म्हणजे 2 अर्थ करता येतात. अग्निरूप झालो म्हणजे ज्ञान स्वरूप झालो 1 आणि अग्निरूप झालो म्हणजे नाम स्वरूप झालो 2. ओम ब्रह्मास्मी या पदावर आरूढ झालो म्हणजे ज्ञान स्वरूप झालो. आणि भक्ती मार्गानं नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पहावया गेलो ते देव चिवून ठेवलो. याला म्हणायचं नाम स्वरूप. ज्ञानस्वरूप नामस्वरूप आणि दोन्हीचा अर्थ एक आहे अग्निरूप. एकदा देव झाल्यावर कशाला पापन पुण्य राहील? राहू शकत नाही. देव झाला की पापन पुण्य राहत नाही. मी अनेक वेळा उदाहरण देत असतो बघा. आता कसं पापन पुण्य राहत नाही? देव झाल्याच्या नंतर एखादं झाड असावं. एखादं झाड असावं त्या झाडावर सगळ्याच पक्षाचे घरटे असावं. त्या झाडावर सगळ्याच पक्षाचे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्याच पक्षाचे त्या झाडावर घरटे असावं. पक्षाचे म्हणजे चिमणी ते नाही. हे घ्या चिमणी नवीनच पोपट. हे नुसता पोपट तर नवीन पोपट वेगळा. चिमणी पोपट कावळा कबूतर ज्या नाही नुसतं कबूतर ह्या सगळ्या पक्ष्यांची घरटी एखाद्या झाडावर असावं. त्या झाडाला असं आग्नी लागावं. दडदड 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 ते झाड पेटावं. झाड पेटल्याच्या नंतर मला सांगा झाडावरचे पक्षी पुरे लावून जातील का पश्चिमेला? कशाचं पूर्व कशाचं पश्चिम? जिकडं रस्ता दिसन तिकडं. तसं अंतकरण वृत्तीला आहे. अंतकरणातल्या वृत्तीला अहम ब्रह्मास्मरूपी अग्नी लागला किंवा अंतकरणातल्या वृत्तीला नामचिंतनाचा अग्नी लागला की अंतकरणातले काम क्रोध लोभ हे जातील याच्यात नवल नाही. पाप पुण्य सुद्धा राहत नाही. पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून आम्ही अग्निरूप झालो. म्हणून पाप अग्निरूप झाल्यामुळं पापन पुण्य नाही. पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही. कारण पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी. पण माऊली म्हणले पापन पुण्यच नाही. पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आजी संसार सुफल झाला गे माये अग्निरूप झालो. एक अर्थ थांबा. दुसरा का अर्थ असा घेतो गुरुजी अग्निरूप शब्दाचा. देव झाल्यावर कसं पापुण्य राहत नाही? आता बघा समजा माझं मगाशी म्हटले बीज भाजूनी केलेलं आहे. भाजलेलं बी जर पेरलं समजा आपण अगोदर बी भाजलं. इकडे बघा बी आपण अगोदर भाजलं आणि भाजून बी जर पेरलं तर कसं जोमान उगत आहे? ते जसं उगवत नाही तसं देयाकडून होणारं कर्म आहे का ते सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. देव झाल्यामुळे त्याच्याकडून होणारं कर्म ब्रह्मार्पण होतं. कर्म ब्रह्मार्पण झाल्यामुळे त्या कर्माचं फळ काय पापन पुण्य उदयालाच येत नाही. कारण कर्म ब्रह्मार्पण होईल ना.
पापन पुण्यच लागत नाही, त्या कर्माचं फळच लागत नाही. बरं, सोपं सांगतो. समजा भुईमुगाचे शेंगदाणे आणि मनुष्याचा देह ना, थोडे एक वाक्य बोलतो. मनुष्याचा देह अग्निरूपच व्हावा, अग्निरूपच व्हावा. का भाऊ? अग्निरूप झालेला देह भजनाच्या कामी येतो, पण जन्म मरण्याच्या कामी येत नाही. एकदा देव झाला का तो भजनाच्या कामी येतो, पण जन्म मरण्याच्या कामी येत नाही. म्हणजे आता बघा, भुईमुगाचे शेंगदाणे आपण भाजले आणि भाजून पेरले, त्याला अंकुर फुटतात का? नाही. पण खायला गोड लागतात का? नाही लागतात ना. तसंच आहे, एकदा देव झाला, हा देव तसा देव झाला. देव करणं म्हणजे देव भाजणं. भाजलेला देव भजनाच्या कामी येतो, पण जन्मरूपी अंकुर त्याला फुटत नाही. जाऊ दे, सोपं सांगतोय. मला सांगा, महिला मंडळ वांगे भाजून भरीत करतात का वांगे जाळून? नाही, फरक आहे ना, फरक आहे. म्हणून भाजणं वेगळं, जाळणं म्हणजे कोळसाच भोगाच. बरोबर आहे का नाही? भाजून भरीत, बरोबर. तसा देव जाळायचा नाही, देव भाजायचा. याचा व्यावहारिक अर्थ नाही घ्यायचा आपल्याला, पारमार्थी घ्यायचा. हा, देव जाळायचा नाही, देव भाजायचा. भाजलेला देव भजनाच्या कामी येतो. तसं आत्मनिवेदन भरीत भरीत खायला गोड लागतंय, पण ते जर रोप तयार करण्याचा प्रयत्न केला त्या अंकुर फुटत नाही. तसा देह अग्निरूप झाला की त्याला जन्मरूपी अंकुर फुटत नाहीत. का? कारण त्याचे कोण कर्म ते पापन पुण्य द्यायला उदायलाच येत नाही. पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आजी संसार सफल झाला गे माये. कोणता संसार सफल झाला? तर जन्म मरणरूपी संसार सफल झाला. एक, चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य. जन्माचं दुसरे कारण सांगितलं होतं बघा, तसे 3 सांगितले. पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं बोर व्हायले का? बोर व्हायले म्हणजे मला चॅनल बदलायला. दुसरं माझ्याकडे घ्यायचे, दुसरं भांडवलच नाही. करणार काय? त्यात जेवढं जे पाठ करून आलो तेच बोलतो. नाही, खरं नाही. काय नवीन काय बोलणार आहे मी आता? समजा खरं सांगाल काय? बरोबर. जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं वासना. जन्म घेणे लागे माणसाला. जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो, तसा वासनेमुळे सुद्धा घ्यावा लागतो. पण माऊली म्हणले आम्हाला नाही घ्यावं लागत. का नाही घ्यावं लागत माऊली तुम्हाला जन्म? कारण माऊली म्हणले आमच्या ठिकाणी वासनाच राहिली नाही. तो का म्हणे आवगे आवरिले वासना, तुका म्हणे अवघ्यावरील वासना. आता नारायणा दुसऱ्यापासून. आता वासनाच राहिली नाही. आता वासनाच राहिली. म्हणजे तू वासना संपून गेली, वासना संपून गेली. बरं की मी अनेक उदाहरण देत असतो. मनुष्याची वासना किती संपाव गुरुजी? वासना किती संपाव? हे बघा, आपण देवाला आरती ओवाळतो, आणि आरती ओवाळत असताना कापुराची डबी घेतली, आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी शिऱ्याची कापुराची, एक वडी घेतली कापुराची. एक टाइम असा येतो सर, त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो? कापरात येतो का नाही? पण माऊली म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे. म्हणले वास सुद्धा आला नाही पाहिजे. कापुराचा नाही, वासण्याचा. एवढी वासना संपा. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय.
सळे बस संत चरण रज लागत आता कोणते वाजलेत नाही 2-4 वाजले मग तेवढं तरी कशा संत चरण रज लागत असत वासनेचे बीज जवळणी जाय किंवा वासना निमाली समूळ ज्याची आता वासना राहिली नाही. ऐका जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला सासरवाडीचा मारखान्यामुळे वासनेमुळे पण माऊली म्हणले आता वासनाच राहिली नाही. माऊली म्हणले वासनाच राहिली नाही. वासना नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही म्हणून आजी संसार सुफल झाला गी माये. जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं वासना आणि तिसरं कर्म आहे. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो. कर्म शिल्लक राहिले की ते भोगण्याकरता यावंच लागतं. पण माऊली म्हटले आम्हाला नाही यावं लागत. का नाही यावं लागत? माऊली म्हटले आता कर्मच राहिलं नाही. तसे कर्माचे 3 प्रकार आहेत बघा, संचित, क्रियमाण, प्रारब्ध. माऊली म्हणले संचित कर्म ज्ञानानं नष्ट झालं, कारण ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. संचित ज्ञानानं गेलं. चला दुसरं क्रियमान. क्रियमान म्हणजे चालू कर्म. माऊली म्हटले चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण किंवा यत करोशे दसनासी यत जीवसे ददासी यत तपस्यसी कौंते तत्क्रोशमदर्पण ब्रह्मार्पण ब्रह्महैर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मतेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं, संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं कोणतं? प्रारब्ध राहिलं. पण माऊली म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. कस काय? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा हरी कृपे त्याचा हरी कृपे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. आता कर्मच राहिलं नाही. संचित ज्ञानानं नष्ट झालं, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं आणि प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं नष्ट झालं. आता कर्मच राहिलं नाही. आणि जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला? दुकानदाराची उधाऱ्या देण्यामुळे पण ते कर्मामुळं. पण माऊली म्हटलं आता कर्मच राहिलं नाही. एका दुकानदारानं मला 500 रुपये दिले ते कीर्तन झाल्यावर. का? गिरायकाला आठवण करून दिली. तेव्हापासून मी म्हणत असतो कोणी देऊ नाही म्हणायचं, पण देतात मला माहिती आहे. देते समजा देतात, बरेच लोक देतात. जेवढे दुकानदार येत नाही तेवढे 500 रुपये देऊन पाय पडते. कर्मच राहिलं नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आजी संसार सुफल झाला गे माये. चला जन्म मग पाप पुण्य आता ते राहिलं नाही, वासना राहिली नाही, कर्म राहिलं नाही, म्हणजे जन्माचे कारणच राहिले नाही. आणि संसार कशाला म्हणतात? जन्म मरणाला. आता संसारच राहिला नाही, जन्म मरणरूपी संसार ना. आमचा संसार सफल झाला. कोणता संसार सफल झाला? तर जन्म मरणरूपी संसार सफल झाला. आता जन्म नाही आणि मरण नाही. थांबा, जसा जन्म मरण संसारी, जसा जन्म मरण संसारी सर, तसा अजून एक संसारी. कोणता? या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात दादाश्री. हे शरीर आहे ना, याला सुद्धा संसारच म्हणतात. संसाराची अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. पण माऊली म्हणले ज्या ज्या गोष्टीला संसार म्हणतात ती ती गोष्ट आता राहिली नाही. पण माऊली तुम्ही शरीराला संसार म्हणतात ना. मग माऊली म्हटले शरीराबद्दल आता मला आसक्तीच राहिली नाही, देहाचं तादात्म्यच राहिलं नाही. कसं राहिलं नाही? देह जाओ आत्वा राहो पांडुरंगे धड भाओ चरणना सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ. देह जाओ आत्वा राहो पांडुरंगे धड भाओ चरणना सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ. देह जाओ आत्वा राहो पांडुरंगे धड भाओ चरणना
देह जावो अथवा राहो. माऊली म्हटले देह जाऊ नाही तर राहू. देहाची आसक्ती संपली, देहाचं तादात्म्य संपलं. याचा अर्थ असा आहे भाऊ, संत महात्मे शरीर सोडत नाही, शरीराचा समन सोडतात, वा. देहाची आसक्ती सोडतात, देहाचं तादात्म्य सोडतात, देहात असताना देहाचं तादात्म्य सोडतात संत महात्मे. देहात असताना देह जाऊ नाही तर राहू, देहात असतानाच. आणि आपण मेलं बी देहाचं तादात्म्य सोडित नाही, मेलं बी नाही. हो ना, जेवण मेलं सुद्धा आसक्ती सोडत नाही. मी याला अनेक उदाहरण देत असतो, नेहमी देतो उदाहरण. संत महात्मे बघा, आता आपण मेल्या सुद्धा शरीराची आसक्ती सोडित नाहीत. याला उदाहरण देत असतो. ते आमच्या जालना जिल्ह्यातले एक शेतकरी होता. आमचा जेवताना मागा विषय झाला ते भाऊ, त्या जेवताना आमच्या जालना जिल्ह्यात एक शेतकरी होता. त्यांना 90 एकर ऊस होता. त्यांना तुमच्याकडं बिगा पद्धत म्हणतो बिगा म्हणजे 180 बिगा व्हायला का? हां, 90 एकर ऊस होता त्यांना. एकदम मोठा माणूस. बस झाला ना, बरोबर. बस झालं. अच्छा, टोळ्याच्या येणार कारखान्याच्या टोळ्याच भेटणार ते ऊस. तसाच राहिला तो ऊस जाय ना का. ते 90 एकर ऊस. मुलगा कलेक्टर, सुनबाई वकील, मोठा माणूस. 3 गाड्या बसायला, बैलगाड्या. मोठं मला नावच येत नाही त्या गाड्याच्या. आपलं बैलगाड्या म्हणलं मात्र कुठं का फिरणं दिवसभर, बरोबर. असंच मोठा माणूस. आणि सगळे आपले त्यांना परिसरामध्ये आमच्या नाना म्हणायचे. सगळे नाना आपलं सगळं परिसर नाना म्हणायचे त्यांना. म्हणजे आपण मेल्यासुद्धा शरीराची आसक्ती सोडत नाही हे मी सांगायला. सगळे नाना म्हणायचे त्यांना. आणि म्हात्र्याचं वय 15-16 आपले 75-80 असं वय असेल म्हात्र्याचं. ते नातवाचं वय आलं डोळ्यापुढे. 75-80 वय असेल म्हात्र्याचं. आणि ते काय झालं किरण दादा, एक दिवशी म्हातारं मेलं. हो, एक दिवशीच मेलं ते. आणि ते एक दिवशी म्हातारं मेलं. आणि मेल्याच्या नंतर मग ते भरपूर लोक आले मातीला भरपूर लोक आले. आणि भरपूर लोक आल्याच्या नंतर मग ते काहींना 2-3 दिवसांनंतर माहिती झालं. माती लोक आले 2-3 दिवसानंतर माहिती झालं की जालन्याचे नाना गेले म्हणून. मग काहींना मातीला आता आला नाही म्हणून काय झालं, दुसऱ्या दिवशी ते आमच्याकडे ते रक्षा सावडण्याचा कारण दुसऱ्या दिवशी मग काही त्या दिवशी आले लोक. पण काही जणांना पुन्हा 4-5 दिवसानंतर माहिती झालं की जालन्याचे नाना गेले. मग त्यांना वाटलं आता असं भेटून येऊस तर ते डायरेक्ट 10व्याला आले. आता गोदावरी नदी नाही, गंगा नदी, त्या तिकडूनच गेले, आमच्या गावजवळून गेले. मग तिथं 10व्याला आले, काही जण 10व्याला आले. आणि आल्याच्या नंतर इकडं प्रवचनाचा कार्यक्रम चालू तिथं नदीवरती, आणि इकडं पिंडदानाचा कार्यक्रम चालू त्या नदीवरती. आणि ते विषय असा झाला मयूरदादा, ते कावळा शिवायला तयार, कावळा शिवाय तिथं नदीवरती. कशाला? ते पिंडाला कावळा शिवाय. मग ते इकडून मग ते प्रवचनवाले महाराज खुनवायचे. त्यांना सोडताय ना ते प्रवचन कावळ्या शिवले. मग एक जण काय म्हटलं, एक काम करा काय, मुलगा सुनबाई नातू 2-3 जा तिथं पिंडापाशी जा आणि पाया पडून ये पिंडाजवळ. मग ते घरातले ते 2-3 तिथं गेले पिंडाजवळ. त्या नाना म्हणायचे असं, नाना अमकं तमकं. ते नानाची इच्छा मनातली काय असेल ते असं बोलायचे आणि परत यायचे तरी कावळा शिवायलाच ते महाराज खुनवायचे. प्रवचनवाले बरोबर काय विलाजच चालला ना आता ते काव सोडताच आहे ना प्रवचन कावळ्या. आता काय करावं. मग एक जण काय म्हटलं, एक काम करा, जेवढे पाहुणे रावळे नाते गोते जवळचे आलेत का, जवळचे तुम्ही सगळे जा. तुम्ही सगळे जाऊन एक जण पाय पडून तिथे जाऊन म्हणजे सगळे जायचे तिथे. एक जण घरात ते जायचे, नाना बिड्या ठेवायचे त्यांना जे आवडत होतं ते समजा की इच्छा असं बिड्या ठेवायचे, पाय पडायचे, बोलायचे आणि परत यायचे. तरी हरिदास महाराज कावळा कायच महाराज पाहिजे ना. आता फुटबॉल उघडा पडा, त्याने गाळ उपसायचा का, आता किती असते म्हणजे दहाव्याचं किती असते, आता पाणी उपसायला काय असतं, किती असतात 2-4 पान असते समजा. आणि मग ते काहीच करताय ना त्याला. आता काय करावं आता ते कावळा शिवायला आता कायच करावं. ते गंमत अशी झाली, बिरादर महाराज त्या दाव्याला आलेला होता साखर कारखान्याचा चेअरमन, त्या दाव्याला आलेला होता. मग 10-5 कार्यकर्ते उठले तिथून आणि चेअरमन साहेबाजवळ गेले.
चेअरमन साहेबाजवळ गेले तर मग चेअरमन साहेब म्हटले इथं काय काम आहे, माझ्याकडे काय काम आहे, तिथंच बसायचं ना, हा का गप्पा मारायचा टाईम आहे का. त्यातला एक कार्यकर्ता म्हटला काही म्हणा साहेब तुम्हाला जावं लागतंय. कुठं घाबरलं ते चेअरमन, कुठं ते म्हणे पिंडाच्या पाया पडा. पिंडाच्या पाया पडा तिकडं म्हणे पिंडाच्या पाया. माझा का पाव नाही का तो मेल्याला. उगा 90 एकर ऊस एका सुईनं आपल्या कारखान्यात येतो म्हणला. पुढं पोरग इकडंच आणि समन टिकवा म्हणून आलो म्हणले मी. मला काय करायचं तासभर का बसणार अजून आपण जात नसतो. ते कार्यकर्ते म्हटले काही म्हणा साहेब तुम्हाला जावंच लागतं. आपण तुम्हाला जावंच लागतं. ते आग्रह धरला, उठवलं त्या चेअरमनला. ते चेअरमन साहेबाला उठवलं. मग चेअरमन साहेब गेले तिथं पिंडाजवळ. चेअरमन गेले आणि चेअरमनने असे हात जोडले. तिथं हात जोडले त्या नाना म्हणायचे ना, हात जोडून म्हटले नाना तुम्ही काहीच चिंता करू नका, 8 दिवसात कारखान्याची टोळी टाकतो ऊस तोडा. टोळी टाकून सगळा ऊस घेऊन जातो म्हणलं कीच कावळे बघा. त्या चेअरमनला उठू द्या ना, कावळे सगळे. माझा मुद्दा लक्षात आला का तुमच्या किरण दादा. मला सांगा आता जालन्याच्या नानानं शरीर सोडलं का नाही, जालन्याच्या नानानं शरीर सोडलं का नाही. 20 रुपये द्यावर तुम्ही सांगा ना ते कसं मला बी कळायचं का. जालन्याच्या नानानं शरीर सोडलं का नाही भाऊ. सोडलं ना, शरीर सोडलो पण शरीराची आसक्ती कुठं सोडली. मेले तरी त्यांचा ऊस जी ऊसात अडकला होता, ऊस कसा जाईल म्हणून. तुम्ही जा म्हणून आम्ही नेऊन घालू ऊस, नाही गेला तर 2-2 खामी ऊस. हो रोडवर रचवून टाकू मग तुम्ही जा. हा ना, गावचा विकास थांबला. म्हणजे मला मुद्दा असा मांडायचा आहे, आपण शरीर सोडतो पण शरीराची आसक्ती सोडित नाही. मेल्यावर सुद्धा आसक्ती सोडित नाहीत. ऐका आता आमचे माऊली म्हणले आम्ही शरीर नाही सोडत, शरीराचीच आसक्ती सोडतो. देहात असतानाच आसक्ती सोडतात. म्हणजे देह जाओ आत्मा राहो म्हटले. देहाचं तादात्म्य संपलं म्हणजे गुरुजी देहाला संसार म्हणतात ना, त्या देवरूपी संसार आता राहिला नाही. म्हणून आजी संसार सुफल झाला गे माये. भाऊ जन्म मरण रूपी संसार सफल झाला आणि देवरूपी संसार सफल झाला. आता दोन्ही संसार राहिले नाही. हा संसार सफल झाला. बरं थांबा, अजून एक संसार आहे. कोणता. या शरीरातला अहंकार एक अहंकार, त्याला सुद्धा संसारच म्हणतात. जिंकावा संसार जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. तुकोबारा म्हणले आम्ही त्याला शूर म्हणू. जिंकावा संसार आणि त्याने नावे तरी शूर. तुकोबारा म्हणले आम्ही त्याला शूर म्हणू. कोणाला झोपत्यातून 2दा बायकोच मार खातो त्याला नाही. ज्यानं अहंकार जिंकला आम्ही त्याला शूर म्हणू. अहंकार जिंकलाय त्याला शूर म्हणू. तुका म्हणे शूर झालो बाहेर आलो संसारा. अहंकार जिंकला त्याला शूर म्हणू. पण ऐका माऊली म्हटले आता अहंकार राहिला नाही, आम्ही अहंकार ठेवला नाही. कारण का ते आहे ना, तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारत देवा. अहंकार आता नवल अहंकाराची गोटी विशेष आपला आज्ञेने माते विषय वाढन करत. आज्ञेने माणसाला अहंकार काहीच करत नाही. पण ज्याला ज्ञान आलं सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटे नाचे. आज्ञेने माणसाला अहंकार काय करत नाही. थोडस ज्ञान आलं की मानकुटी येऊन बसतो इथं मानकुटी अहंकार येऊन बसला की मग त्याची फजिती टप गुळगुळ गुळगुळ अशी त्याची फजिती होते. अध्यक्ष महोदय अशी फजित होते त्याची आपल्या. मला मुद्दा मांडायचा आहे आता अहंकार राहिला नाही. निरंकाराशी वृत्ती झाली. ठीक आहे चला अहंकार राहिला नाही ना, अहंकार रूपी संसार मी जिंकला.
जिंकावा संसार तिने नावे तरी शूर म्हणून ठीक आहे. अंकारूपी संसार सफल झाला म्हणून आजी संसार सफल झाला गे माई. चला, जन्ममरण रूपी संसार सफल झाला. आता जन्ममरण राहिलं नाही एक. दुसरा देहाला संसार म्हणतात तर देहाची आसक्ती संपली, देवरूपी संसार सफल झाला 2. आणि तिसरा अहंकार सांगितला तर अहंकारला संसार म्हणतात तर अहंकारूपी संसार सफल झाला 3. आता संसारच राहिला नाही, अहंकारूपी संसार 3 संसार सफल झाले. थांबा, अजून एक संसार आहे. पाठ करू ना बरोबर. अजून एक संसार. ऐ भाई ऐ हशितो वापस हशितो बस खाली इकडे हशितो बस बस हसवतो थांब 5 मिनिट. अहंकाराला संसार म्हणतात, अहंकाराला. जायचं बरं जाय परत या बाळा, परत ये बघ. हा, माझी शपथ येतो. अहंकार रूपी संसार, जन्ममरण रूपी संसार राहिला नाही, देवरूपी संसार राहिला नाही, अहंकार रूपी संसार राहिला नाही. गुरुजी अजून एक संसार आहे. कोणता? हे जगत आहे का जगत? या जगताला सुद्धा संसारच म्हणतात. अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. या जगताला संसार म्हणतात, तो राहिला नाही. कसा राहिला नाही? वेदांत शास्त्र असं सांगते, वेदांत शास्त्र असं सांगतं, कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान स्वरूप असते. विचारसागर ग्रंथाची भाषा आहे. दोरीव सर्प भासला, दोरी सर्प भासला, सर्प भासल्याच्या नंतर तुम्ही बॅटरी आणून पाहिलं, तुम्हाला काय दिसलं? दोरी. अगोदर काय दिसला होता? साप. बॅटरी आणून पाहिलं काय दिसलं? दोरी. मग आता मला सांगा, अगोदर जो साप दिसला तो बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला? नव्हता. मग बॅटरी कशाला आणली? नाही, बरोबर आहे. आता मला सांगा, आता अगोदर काय दिसलं? गायच्या हे साप. अगोदर काय दिसलं? साप. आणि बॅटरी आणून पाहिल्याच्या नंतर काय दिसलं? दोरी. मग अगोदर जो साप दिसला तो बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला? असं. रज्जू सर्पाकार रज्जू सर्पाकार रज्जू सर्पाकार रज्जू सर्पाकार भासिये जगनो मरा भासिये जगनो मरा आठवितो माया म्हणून आठवितो माया रज्जो सर्पाकार भासियेले जगदंब. तो दोरी भासलेला सर बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला तो साप? वेदांत शास्त्र सांगतं तो साप कुठंच गेला नाही. मग दोरीच्या अज्ञानामुळे भासला होता, दोरीचं ज्ञान झाल्यामुळे तो दोरी स्वरूपच झाला. तसं माऊली म्हणतात, भगवंताच्या अज्ञानामुळं आम्हाला जग दिसत होतं, देवाच्या अज्ञानामुळं. पण आम्हाला ज्ञान झालं कोणतं? विठ्ठल जळी स्थळी बारला. आता जगत दिसत नाही, नाही झाला प्रपंच, आहे परब्रह्म. आता जगत दिसत नाही, सगळीकडे भगवान परमात्मा दिसायला. देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव गुणदोष
झाले अवघे जन. आता सगळीकडे परमात्मा दिसायला लागला, सगळीकडे परमात्मा भरला गणा दाट हरी दिसे. हरी देश जनिवनी आत्मतत्वी येणे दस देवा नटला ना परी. हो, देवा नटला ना परी. हो, देवा नटला ना परी. देवा नटला ना परी. हो, देव नटला नाना परी. विश्वाच्या रूपानं परमात्माच नटलेला आहे. या रुमाने गाठी पाचान सकळ हायवाना मारी जले हायवाना मारी जले पाचाने सकळ म्हणे हरी पाषाण यरू म्हणे काष्टी पाषाण सकळ काष्टी वनमाळी पाषाण जथे तथे. सकळ. पाषाण सकळ काष्टी म्हणजे लाकूड काय. पाषाण सकळ सगळीकडे परमात्म्याचं दर्शन झालं, सगळीकडे भगवंताचं स्वरूप दिसायला लागलं. आता जगत दिसत नाही, नाही झाला प्रपंच, आहे परब्रह्म. बस ही अवस्था आम्हाला प्राप्त झाली. म्हणजे जगतरूपी संसार राहिला नाही. म्हणजे बघा, जन्ममरणरूपी संसार राहिला नाही, दुसरा अहंकाररूपी संसार राहिला नाही, तिसरा देवरूपी संसार राहिला नाही, आणि चौथा जगतरूपी संसार राहिला नाही. चारही संसार राहिले नाही. माऊली चारही संसार न राहण्याकरता तुम्ही साधन काय केलं? माऊली म्हणली दे केले पाय विठोबाचे. विठोबाचे पाय पाहिले संसार सफल झाला, संसार सफल झाला. बरं ठीक आहे, परिणाम स्वरूप सुद्धा घ्यायचं तो भगवंताचं स्वरूप पाहिल्यानं संसार सफल झाला. ठीक आहे माऊली, आम्ही विठोबाचे पाय पाहतोत ना, मग आमचा का संसार सफल नाही झाला? पण जसे माऊलीने विठोबाचे पाय पाहिले तसे आपण पाहत नाही. माऊली तुम्ही कसे विठोबाचे पाय पाहिले? विठोबाचे पाय आम्ही असे पाहिले. कसे? तो माझा बाबा, तो माझा बाबा, तो माझा बाबा, तो माझा बाबा.
रखुमाई ताली वाजवा हरे आयोजक नियोजक संयोजक आणि ग्रामस्थ मंडळी करता एकदा वा. एवढा आपुलकी घ्या घ्या शब्द सुद्धा सापनात वर्णन करण्याकरता आपुलके जिव्हाळा प्रेम एवढं असा जर योग जर असेल तर मी पुन्हा म्हणजे योग सेवा करण्यास असू द्या त्याला विठाला त्याचं कारण आहे बिराजदार गुरुजी काय संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पुणे झालेली भूमी हा परिसर आहे सप्त्याची गेली 43 वर्ष सप्त्याचा आपल्या अवैधपणे चालू असलेला आपला सोहळा आहे धार अखंडित ओघ चालेला नित्य
अवैधपणे चालू असलेली सेवा आहे. खरोखर गावकरी ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद देतो. चला, तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आम्ही विठोबाचे असे पाहिले, कसे पाहिले, तो मज व्हावा. म्हणजे देवाशिवाय आता दुसरं काहीच नाही, दुसरं काहीच नाही देवाशिवाय. तुझी अनवाईन बाऊ आवणास देवाशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणजे अशी चला, मला मुद्दा मांडायचा. देवाशिवाय आता दुसरं काय म्हणून तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. बरं ठीक आहे माऊली, विठोबाचे पाय पाहिले आणि तुमचा संसार सफल झाला. पण माऊली, ही पायाची खून तुम्हाला नेमकी कोणी सांगितली ते सांगा. माऊली म्हटली, पायाची खून आमच्या शिरगुरूंनी सांगितली, निवृत्तीनाथ दादांनी सांगितली. आणि निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं, विठोबाचे पाय पाहिलेत ना, आता त्या चरणाला विसंबू नको. हे कोण शिरगुरूंनी सांगितली. तिसऱ्या ए बाप रखमा देवी परत
गवळे महाराज. बाप रुक्मादेवरून विसंबे सर्वता न विसंबे सर्वता. नाही नाही विसरायचं नाही. विसरायचं काम नाही. निवृत्तीने तत्वता सांगितली पायाची कोणी सांगितल्याच्या श्रीगुरूंनी सांगितली. आता त्या चरणाला विसरू नको. आणि चरणाला न विसरल्यामुळं काय झालं, संसार सफल झाला. आधी संसार सुफल झाला गे माई दे केले पाय विठोबाचे, तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. हा? हा? वा पिंगळा पिंगळा म्हण. कुठे काय कुठे 20 रुपये द्या इकडे. भाव वाढवा भाव वाढवा. भाफरकमध्ये वरून विसंबे सर्वता नंबर स्कॅनर देऊ का भाफरकमध्ये वरून विसंबे सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितले. श्रीगुरूने सांगितलं चरणाला विसरू नको चरणाला. आणि जर चरणाचा विसर पडला तर काय होईल, विसरली तया थोडं झाले. जर चरणाचा विसर पडला तर हे जरी ना काल तरी दुसरं येईल. मग तिथं काळची म्हणून चरणाला विसरू नको. तिकडे चला असं कसं म्हणून आमग होते आम्हाला. हे जरी ना काल नसरा घ्या गेला त्या जरी नाही काल. हे जरी नाही
उद्दास स्पर्धा करतात जोरदार. एक टाळी आमच्या गायकवादक मंडळी करता वाजवा. एक टाळी बाळगोपाळां करता वाजवा. एक टाळी सिस्टीम करता वाजवा. वा गोड माझ्या करता राहू द्या आता. असू द्या असू द्या. 10-20 रुपये द्या जातात तेवढं तरी कुठं काम येतं. असो आता मग ते आता अवकाश धावतळ्यामध्ये जो काय बोलण्याचा प्रयत्न केला जे काय बरोबर असेल गुरुवारांचे चुकीत असेल माझ्या बुद्धीची दोष म्हणा. झालेली सेवा गुरुवारांच्या चरणी तुम्हा श्रोताय मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो. पुन्हा एकदा उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आदरणीय खरं वैष्णव टाळकरी आनंदीतलं मोठं नाव असलेले गुणीजन गायकवादक मंडळी आहेत. आदरणीय आमचे शिवाजी महाराज बिरादार गुरुजी उपस्थित आहेत. महाराज कर्नाटकचे कर्नाटक राज्य आहे महाराजांचं आणि सुंदर असा आवाज आहे. गोड अशी साधना आहे आणि साधनेचं फळ आहे. आवाज साधनेचं फळ आहे म्हणून महाराज उपस्थित आदरणीय आमचे गुरुबंधू मयूरदादा दरेकर दादेश आमचे शोभू महाराज आहेत. चोपदार मंडळी असतील आदरणीय श्रीरक्तपरायण अगदी हृदय अभिन्न माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आमचे किरणजी महाराज गोसावी नाशिक परिसराचं वैभव आदरणीय आमचे हरिदासजी महाराज गतीर दादाश्री उपस्थित आहेत. उपस्थित आमचे शंकर भाऊ बरोबर किरण महाराज हां किरण पागिरे किरण महाराज उपस्थित आहेत. उपस्थित विनेकरी बाबा आहेत. लगेच टाळी दोघायची खुशीकडी पुरा राहिलं कोणी. आणि ज्यांच्या माध्यमातून आज सेवा करण्याच्या योगाला आमची यजमान श्री भीमा भागोजी चौधरी यांच्या माध्यमातून आज सेवा करण्यात बरोबर ना नाव नाव चुकता का म्हणे नाव महत्वाचं आहे. आता बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द वगैरे असेल आईवडिलांचा तुला माफी असावी. अध्यक्ष महोदय आपले आईवडिलांचा तुला माफी असावी. झालेली सेवा गुरु यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली